मी आणि माझा मित्र प्रशांत मस्तपैकी गावात फिरायला गेलो होतो. तिथून इचलकरंजीमध्ये आम्ही बापूचे दर्शन घेतले आणि थेट नदीकडे निघालो. पहा कसं शेतामध्ये खूप सारे पाणी साचले आहे. पाणी इतकं आहे की ते पाहायला लोक भरपूर प्रमाणात येथे आलेले आहेत. ते तुम्हाला दिसून जाईल. पहा कित्येक लोक गाडी घेऊन पाणी पाहायला आलेले आहेत. तसेच आम्ही पुढे गेलो. लोकांच्या घरामध्ये घराशेजारी सर्व ठिकाणी पाणीच पाणी साचलेलं आहे. लोकांना बाहेर येण्यासाठी व जाण्यासाठी थोडाही मार्ग शिल्लक राहिलेला नाही आहे. या घरामध्ये पहा किती वर पण पाणी आलेलं आहे. तसेच पुढे जाऊन पाहतो तर काय पाण्याचा प्रवाह इतका आहे की ते पाण्यासाठी लोक व काही गाडीवरून लोक तर फोटो काढण्यासाठी आलेले आहेत. किती मजा घेत आहेत हे तुम्हाला असं वाटत आहे तर त्यांना आता इतक्या लवकर समजणार नाही, कारण तेच पाणी त्यांच्या घरामध्ये शिरलं तर त्यांना समजेल. इथे पहा लहान मुले पाण्यामध्ये खेळायला आले आहेत आणि ह्या मुली पहा कसं फोटो काढत आहेत. त्यांना थोडाही अनुभव नाही किंवा त्यांना थोडाही काही वाटत नसेल की लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे. कित्येक लोक खूप टेन्शनमध्ये आहेत आणि त्याच शेजारी पाहायला गेलं तर लोक काही आनंदात कणीस खात बसले आहेत. कसे उभारले आहेत पहा. त्यांना थोडे काही वाटत नसेल. लोकांच्या घराघरांमध्ये पाणी गेलेलं आपण पाहू शकताय. लोक घरातील बाहेर येण्यासाठी पण तरसत आहेत. तेथेच बाजूला पाहता तर लोक कणीस खाण्यासाठी किती लोक उभा राहिले आहेत आणि ही पहा किती गर्दी झाली आहे. हे काय राजू शेट्टी साहेब, इथे काय लिहिलेलं आहे तुम्ही वाचू शकताय. नदीला आलेला पूर हे पर्यटन स्थळ नाही, हे स्वतःच्या उंबऱ्याला पाणी लागल्याशिवाय कळत नाही. हे नक्कीच खरं आहे. तरी देखील पहा इथे लोक किती फोटो काढून घेत आहेत.